एक वनिता झेंडे नावाची यूट्यूबला माझी सबस्क्रायबर नाही, इतरांची आहे. पण ती माझ्याच्यावर येऊन तिनं जवळजवळ 28 कमेंट्स तिच्या आहेत माझ्याकडे. ती नेहमी माझ्या अगेन्स्ट बोलते. ठीक आहे ना, विरोधात बोलणं, क्रिटिसाइज करणं. पण हिला का बारीक कंड आहे, बारीक कंड आहे. आणि तिचा का नवऱ्यानं जिरत नाही, तिला मीच लागते. त्याच्यानं ती कधी मला गावंढळ म्हणती, कधी मला हेडंबा म्हणती. का ग बाई, तुला मी कुठल्या अँगलनं मी तुला गावंढळ वाटते? मला वाटतं तुझ्यापेक्षा माझं शिक्षण जास्त असेल, आणि शिक्षणच नाही तर तुझ्यापेक्षा मला ज्ञान सुद्धा जास्त असेल. त्याच्यामुळे तू माझा नाद करू नको बाई. माझे एवढे कॉन्टॅक्ट आहेत सोशल मीडियावर, तुझ्या घरापर्यंत, तुझ्या दारापर्यंत, तुझ्या अंगणापर्यंत, तुझ्या नवऱ्यापर्यंत, तुझ्या नातेवाईकापर्यंत मला पोहोचायला वेळ लागणार नाही. हां, असा गंडीत पाय घालीन की पुन्हा म्हणली पाहिजे सागं हिच्या नदी नाही लागलं पाहिजे. भल्या भल्याचा कंड जिरविणारे माणसं आम्ही. हां, सामाजिक कार्यकर्ते आहे, आंबेडकरवादी चळवळीतली कार्यकर्ते आहे. हां, माझ्या गावंढळपणावर आले ना तर मग ह्या लेवलला येऊन मला बोलावं लागते. हां, तुझ्या माहितीच तो सांगते, मी MSW पास आउट आहे, डिग्री सहित. सध्या LLB करते, वकिलीचं शिक्षण घेते, सध्या कायद्याचं शिक्षण घेते. हां, त्याच्यामुळं बाई माझ्याकडं माझ्या वालवर येताना, तिथं येऊन कमेंट करताना कळीच्या गांडीत पळी घालायची नाही. मी आवडत नाही ना तर यायचं नाही. माझं काही बेकायदेशीर झालं असेल तर माझ्याबद्दल तक्रारी द्यायच्या. माझं वर्तन बेकायदेशीर असेल तर तक्रारी द्यायच्या. पण मी कुठल्या व्हिडिओमध्ये माझ्या आनंदाचा क्षण असतील, मी त्याच्यामुळं कुणाच्या ह्युमन राईट्सचं किंवा कुठल्या कायद्याचं उल्लंघन झालं नसेल तर तुला कंड येण्याची गरजच नाही ना का माझ्याजवळ. वनिता झेंडेबाई, झेंडेबाई, तुझ्या गांडीत पाय घालून असा खुट्टा ठोकीन की पुन्हा तू झेंडे नाव लावायला पुन्हा तू कतरली पाहिजेस. कळलं का? सगळ्यांचा नाद कर, सगळ्यांच्या नादी लाग, पण सत्यवान सौंदर्यमलच्या नादी लागायचं नाही. क्लिअरली सांगते. हां, मी माझ्या गावंढळपणावर आले ना, आणखी खाली आणखी उतरले ना, मग पुन्हा म्हणशील. त्याच्यामुळं दूर राहायचं.